आजपासून आपण पुढचे जे काही प्रवचन होते ते एकदम कॉन्ट्रोवर्सी क्वेश्चन घेणार आहेत आणि वेगवेगळे आपल्या शास्त्रावर कसं डाऊट घेतला जातो, शास्त्रामध्ये आपल्याला वाटतं की खऱ्या का काल्पनिक आहे का किंवा ह्या खऱ्या घटना झाल्यात का, असे विविध विषयांची चर्चा येणाऱ्या काळामध्ये करूया. आजचा जो विषय असणार आहे महाभारत ही दंतकथा आहे का गूढकथा आहे, वास्तविक झाली का नाही किंवा याला काही ऐतिहासिक पुराण आहे, तर याला 3 स्तरावर आपण पाहूया. पहिलं म्हणजे त्या दंतकथा आहे का गूढकथा हे पहिले पाहूया. दुसरं त्याला ऐतिहासिक पुरावे जी उत्खनन आर्किओलॉजी केल्यानंतर, त्याच्यानंतर याचे काही प्रमाण पण पाहूया की कसं ह्यातील हे विषय घेण्याचं मागचं कारण काय. आपण बऱ्याच वर्षापासून अध्यात्माचे जीवन पालन करत असताना कधी कधी आपण शास्त्र वाचतो आणि शास्त्र वाचल्यानंतर आपल्याला विश्वास येत नाही की खरंच घटना झाल्या का. आता सध्या एक मेसेज खूप व्हायरल झाला आहे, पहिलगाम हमला झाला तर त्या अत्यारेकाने विचारलं कलमा येतात का, नाही आले तर मारलं. तर त्याचे एक जोक म्हणताना असं आलं आहे कि बात को समझो यार, जब मुझे मेरे धर्म के श्लोक नहीं आते, तेरे धर्म के कलमा कहाँ से आएंगे. मग त्याच्यात काय सांगितलं, माझ्या गोष्टीला तू समजून घे, माझ्या धर्माचे मला श्लोक येत नाही, तुझ्या धर्माच्या कलमा कुठून येतात. मग ह्या गोष्टीवर विचार करत होतो की आपण आपल्या वैदिक ग्रंथाचा आपण अभ्यास करत नाही आणि आपल्या ग्रंथांमध्ये काय दिले हे आपल्याला माहीत नाही. तो दुसऱ्याचा विषयच वेगळा. त्याच्यात एक देव भट्टाचार्य म्हणून त्यांनी कलमा वाचून दाखवले आणि तो सुटला. म्हणजे मुद्दा असा आहे की बघा किती ते लोक कट्टरवादी आहेत की त्यांना त्या कलमा वाचून नाही का त्यांना सोडून देतात. आणि आपल्याकडे आपल्या जीवनाचं किती महत्त्व आहे आपल्याला हे वैदिक ग्रंथाचं माहीत नाही. म्हणून ह्या विषयाकडे पाहून मला असं वाटलं की आपल्या ग्रंथावर आपला विश्वास वाढला पाहिजे, आपण त्या ग्रंथाचा अभ्यास केला पाहिजे, अभ्यास करून ते समजलं पाहिजे, आपल्या जीवनात आत्मसात केलं पाहिजे आणि समाजाला पण त्याला ते सांगितलं पाहिजे. आता त्या विषयावर आपल्याला जायचं नाही त्या अतिरेक्यांच्या किंवा त्याच्यावर नाही का खूप बोलण्यासारखा वेगळा विषय. तर आजचा जो विषय असणार आहे की महाभारत दंतकथा की गूढकथा आहे, असं बऱ्याच वेळा डाऊट येते ना. तर याच्यासाठी कसं असतंय की बऱ्याच वेळा निरर्थक निष्कर्ष काढतात आणि लोक काय करतात, महाभारतावर त्याच्या सत्यतेवर क्वेश्चन आन्सर करतात, प्रश्नचिन्ह करतात की असं कसं का होऊ शकेल. गूढकथा म्हणजे काय, गूढकथा म्हणजे दंतकथा म्हणजे काल्पनिक आणि गूढ म्हणजे रहस्यमय. खरी आहे म्हणजे काय जण म्हणतात ह्या रहस्यमय बाबा. म्हणजे जसं उदाहरणार्थ जर पाहायला गेलं तर इथे द्रौपदीचे 5 पत्रिका, द्रौपदीचा अग्निकुंडातून कसं जन्म झाला, भीष्मदेव 18 दिवस कसे राहिले, त्यांनी इच्छामूर्ती वरदान कसं होतं, त्याच्यानंतर भगवंत विष्णू तापवलं का नाही, हे गूढ रहस्य. आणि कधी काही म्हणतात हे सगळं काल्पनिक मायथॉलॉजी. मायथॉलॉजी म्हटलं काल्पनिक म्हटलं की सोडून देतात. जसं मी एका व्यक्तीकडे कामाला होतो तर मी जेव्हा भक्ती द्यायला लागलो होतो तो म्हटलं अरे सभी काल्पनिक कुछ नहीं रहता, भगवान का ये ग्रंथ है ना पेट भरने के लिए बना है, तो उनके नाम मतलब काम धंधे कर, उससे पेट नाही भरने वाला, असं तुम्हाला म्हणत होता. पण तो सकाळ संध्याकाळ पाठ करायचा बघा, पण मला ज्ञान शिकवायचं. म्हणजे आणि त्यावेळेस माझ्या मनात पण आलं होतं खरंच असतं का बुवा, वानर बोलतात, जटायू बोलतो म्हणून महाभारतामध्ये अशा की प्राणी बोलतात, जसं वानर बोलतात. आजकाल वानर बोलत नाहीत, म्हणतं माकडं तर त्रास देतात आपल्याला. मग ह्या कथा ऐकून आपण काय करतो, भ्रमित होतो. आणि नाही मग कधी कधी भक्त काय म्हणतात, नाही हे तर लीला आहे का. मग लीला म्हटलं की विषय संपून जातो आणि कधी काल्पनिक म्हटलं तर मग ते नास्तिक होऊन जातो. आणि काय म्हणतात गूढ रहस्य असेल कदाचित बाबा, झालं असेल माहीत नाही, आपल्याला काय त्याचं गेले नाही, आपल्या जीवनात काय त्याचा फरक पडणार. असे वेगवेगळ्या व्हरायटीचे लोक, वेगवेगळ्या वर्गाचे लोक आपल्याला दिसले. पण आज आपण एक साधक म्हणून, एक हिंदू म्हणून आपल्याला या ग्रंथांच्या सत्यता आपल्याला पारखता आली पाहिजे. आणि जेव्हा आपण कन्व्हिन्स होऊ, आपण स्वतः त्याला आपलं आत्मसात होईल की नाही बाबा हे खरं आहे, तर तेवढं तुम्ही आत्मविश्वासानं लोकांना सांगू शकता की काल्पनिक नाही, गूढ नाही आहे, दंतकथा नाही, तर वास्तविक आहे. म्हणजे त्या वास्तविक कशा आहेत
तर त्या बघूया. तर जसं उदाहरणार्थ आपण काय करतो, कोणी वैद्याकडे न जाता, औषध न घेता, त्याचा सकारात्मक अनुभव न घेता आपण काय करतो, त्याच्या आयुर्वेदावर किंवा त्या औषधावर काय करतो, डाऊट घेतो, त्याचा परिणाम होणार नाही. पण त्याचे विरुद्ध तंबाखू घ्या, गांजा घ्या किंवा आणखीन काही पदार्थ घ्या, दारू घ्या, याच्यावर आपण कधी अनुभव हे करत नाही, प्रश्नचिन्ह करत नाही, पण पिऊन नाही त्याचा अनुभव घेतो. नुकसानदायक आहे, ते शरीराला हानिकारक आहे तरी घेतो. पण जसं आयुर्वेदमध्ये औषध न घेता, अनुभव न करता त्याच्यावर प्रतिक्रिया देणं चुकीचं आहे. त्याचा परिणाम जेव्हा औषध घेतल्यानंतर परिणाम जाणवतो, तसंच तुम्ही हे ग्रंथाच्या नुसार जीवन यापन केलं आणि ते आत्मसात केलं, त्याचा परिणाम तुमच्या जीवनात येतो. उदाहरणार्थ जसं तुम्ही एखादी गोळी खातात, ती वर्षानुवर्षे खातात, पण ती तुम्हाला काही फरक पडत नसेल तर तुम्ही काय कामाची गोळी फेकून दिलेली गोळी. पण तुम्ही एखादी गोळी पेन किलर घेता आणि पेन किलर घेतल्यानंतर तुमचा आजार बरा होतो, तेव्हा तुम्हाला वाटतं नाही गोळी प्रभावी आहे. तसंच त्याच प्रकारे कोणतेही ग्रंथ हे अधिकृत स्रोतातून आले पाहिजे. त्या कथा, त्याच्या प्रश्न, त्याच्या प्रमाणाचे विषय प्रश्न केले पाहिजे आणि ते प्रश्न नम्रतेने समजून घेतले पाहिजे. आणि दुसरं, हे जे ग्रंथ आहेत ते चुका करण्याचं प्रमाण खूप कमी असतं, याच्यामध्ये चुका नाही. बाकी धर्मामध्ये फायनेटिक आहे, ते असं चेंज नाही करू शकत. कोणी जर चेंज करायचा विचार केला तर त्याचं सरतंश जुदा होऊ शकेल. आपल्याकडे कोणी पण ग्रंथावर करू शकतो, ते प्रमाण आहे म्हणजे. आणि मग इथे महत्वाची की चुका होण्याची कामना. दुसरं, याला अंधविश्वासाने नाही ठेवलं पाहिजे. जेव्हा मी सांगतोय किंवा बाबा लोक सांगते अंधविश्वास नाही, तर त्याच्या जेवढं तुम्ही खोल जाता तेव्हा तुमचा अंधविश्वास होणार नाही, ते विश्वास तुमचा वाढेल. आणि दुसरं, सगळ्यात महत्त्वाचं, त्या कार्याचा परिणाम बघितला पाहिजे. म्हणजे तुम्ही एखादं कार्य करताय, कंपनी चालवतात, पण तिथून पैसेच भेटत नसेल तर तुम्हाला काय कंपनी कामाची होईल. पण तुम्ही काम करता त्याचा रिझल्ट तुम्हाला भेटत चाललेला आहे, म्हणजे तुमचे इन्कम सोर्स वाढते, तुमचे सुखसुविधा वाढतात, तर त्या कंपनीचा फायदा आहे, म्हणजे ते कंपनीचा प्रभाव आहे. तसंच आपण जे ग्रंथ वाचतो किंवा त्याला नाही विश्वास ठेवून कार्य करतो, तर आपल्या जीवनावर त्याचा काहीतरी परिणाम होत आहे का नाही हे समजत नाही. तर आपण करतो, बऱ्याच वेळा लोक पारायण करतात पण परिणाम काही जाणवत नाही, तर त्याचा अर्थ नाही. तर ह्या ग्रंथाच्या जेव्हा प्रामाणिकपणे तुम्ही पालन करता, तर लोकांच्या जीवनात परिवर्तन झाले, जे नकारात्मक नाही सकारात्मक झालेले. तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, मुद्द्याचं महत्त्वाचं विषय की वेदव्यासाने इथे काय केले की महाभारताच्या सत्यतेविषयी जे शंका आहे ते निरासन केले, एक शंकाचं निरासन केले. आणि जोपर्यंत आपण ह्या गोष्टींचा नाही का श्रद्धेचा अभाव असल्यामुळे आपल्याला याचा विश्वास, पण जेव्हा श्रद्धा आणि विश्वास येतो तेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनात असे ते रत्न आहेत. जसं समुद्राच्या खोलवर जाताना तर तुम्हाला रत्न प्राप्त होते, तसंच शास्त्राच्या खोलवर जाताना तर तुम्हाला ज्ञानाचे रत्न एक एक प्राप्त होते. जे ते ज्ञान तुम्हाला भौतिक जीवनात कामाला येते, सामाजिक स्तरावर, पारिवारिक स्तरावर, आर्थिक स्तरावर किंवा शारीरिक स्तरावर किंवा मानसिक स्तरावर त्याचा परिणाम होत असतो. म्हणून बी आज बी अनादी काळापासून कितीतरी आक्रमण झाले, ब्रिटिशांचे, मोगलांचे, लेफ्टिस्ट आले, पण आपली संस्कृती नाही बदलू शकत. कारण आपल्या संस्कृतीचा मेन पाया काय, रामायण महाभारत आहे. लोक आज बी त्यांना आदर्श कितीतरी पिक्चर आले, पीके आणखीन पण ओ माय गॉड असे आले, लोकांच्या तेवढा पुरता प्रभाव पडतो. पण तरी लोकांच्या जीवनामध्ये रामायण महाभारताचा एवढा प्रभाव आहे. आता तरी टी व्ही मोबाईल आला, पण पहिल्या काळामध्ये लोक सकाळ संध्याकाळ रामायण महाभारत बघायचे, ऐकायचे, वाचायचे. आणि आज बी कुठेतरी रामायण असले तर गावची गाव जातात, भागवत कथा असतील तरी जाऊन बसतात. म्हणजे 100 वेळा त्या कथा ऐकल्या, 100 वेळा वाचल्या तरी लोक तेवढे श्रद्धेने विश्वासाने जाते. याचा अर्थ काय, लोकांच्या जीवनामध्ये काहीतरी परिणाम होतोय जो सकारात्मक आपल्याला दिसतोय. म्हणून याच्यामध्ये 2 गोष्टी येतात केंद्रबिंदू. एक म्हणजे शास्त्र परिणाम केंद्रबिंदू आणि दुसरं इतिहास घटना केंद्रबिंदू. शास्त्र काय करतं तुम्हाला, सगळ्यात महत्त्वाचं शास्त्र भगवंताबद्दल तत्व देते, भगवंताच्या बद्दल माहिती देते. आणि ते शास्त्र काय करते, भगवंता धार्मिक शास्त्र तुम्हाला विधी विधान नियम देत आहे, तत्व देत आहे आणि त्यानुसार तुम्हाला जीवन यापन जगण्याचं महत्त्व देते. पण त्याला उदाहरण पाहिजे असेल, ते कसं आत्मसात करायचं असेल,
मग त्यासाठी इतिहास दिला जातो व इतिहासामध्ये जे काही शास्त्र आहे तत्वज्ञान ह्या लोकांनी त्याच्या जीवनात असं पालन केलं आणि ते त्याच्या जीवनामध्ये असा बदल घडला आहे. आणि मग कोणत्याही संकट समस्या आल्या त्या संकट समस्याला बरोबर ते सामोरं जाऊन त्याच्यातून त्या समस्येतून बाहेर निघाले. इतिहास काय करतो, आपल्या मागच्या घटना येणाऱ्या भविष्यामध्ये त्या पुनरावृत्ती न होता त्याचा परिणाम ऐकून समजून आपण त्या बदलत घडायला पाहिजे. आणि शास्त्र काय करतंय, तुम्हाला नाही का तुमच्या बुद्धीला तत्वज्ञान, तुमच्या वैदिक जीवनात जे काही विषय येतात म्हणजे वैदिक व सामाजिक सगळ्या स्तरावर ते तुम्हाला प्रभावशाली कार्य करते. म्हणून आपल्याला शास्त्र हे भगवंताविषयी ज्ञान देते आणि त्या भगवंताविषयी ज्याने प्राप्त केले, जे आदर्श केलेले किंवा भगवंताने त्या कशा भक्तांसोबत लीला केल्या याला म्हणतात इतिहास. मग इतिहासामध्ये कोणते दोन ग्रंथ येतात, रामायण आणि महाभारत. म्हणजे रामायण घडलं तेव्हा महर्षी वाल्मिकीने रचना केली आणि वेदव्यासाने महाभारत घडलं तेव्हा आपलं लिखाण केलं. हे इतिहासामध्ये शास्त्र कोणते येतात, 4 वेद, 18 पुराण, 108 उपनिषद. रामायण महाभारत नाही. रामायण महाभारत कसे येते, इतिहासामध्ये झालेल्या घटना. आणि शास्त्र वेगवेगळ्या विषयांचं, भौगोलिक असो, सृष्टीचा असो, ईश्वर, जीव, काळ, कर्म, प्रकृती, त्याच्यानं सर्ग, विसर्ग, विषाणुकथन, उतया, मनवंतर किंवा जे विषय मांडलेले त्या विषयांचं चर्चा शास्त्रामध्ये येते. पण त्या शास्त्राला व्यावहारिक जीवनात पालन करण्यासाठी कल्पना दिलेलं आहे, पुराणात दिलेलं की पुराणात असं केलं, त्यांच्या जीवनात असं झालं. म्हणून हे जे आहे त्या गूढ कथा नसून तर काय आहे, आपलं दंतकथा नसून त्या गूढ कथा आहे. तर याच्यामध्ये आता याचं प्रमाण कसं आहे, तर याची वैधता जाणवायची असेल तर महाभारताची वैधता स्थापित करायची असेल तुम्हाला तर महत्त्वाचं आहे की खगोलशास्त्राच्या सहाय्यानं तुम्ही जी अचूक घटना झालेल्या आहेत, आता लोक म्हणा 5000 वर्षापूर्वी झाले, पण महाभारतामध्ये जे ग्रह नक्षत्र कार्याचा जर अभ्यास केला युद्धाच्या काळामध्ये किंवा कोणाच्या जीवनात प्रसंग घडला, तो काळ काय होता, ते ग्रह कसे होते, नक्षत्र कसे, जसं भगवान रामचंद्र अष्टमी जण रोहिणी नक्षत्र होता, एवढं डिटेल्स वर्णन केलं. तर हे कधी येऊन गेलं बुवा, मग खगोलशास्त्रानुसार काय करतात शास्त्रज्ञ, मला 5125 वर्षापूर्वी कृष्ण जन्माला आले, तारीख होती का नाही, तर ग्रह नक्षत्राचा तारीख. भगवान रामचंद्र अवतार झाले ते कधी झाले, नवमीला कधी, दुपारच्या टायमाला झाले. मग ती जी टाइम होता चैत्र पौर्णिमाच्या दिवशी, त्या दिवशी तो काळ तिथे जाऊन येतात. मग व हे असं ग्रह नक्षत्र कुठे मिळतं जुळतं झालेलं आहे की जेव्हा त्या खगोलशास्त्राच्या अभ्यासात जातात तेव्हा कळतं की नाही हे त्या टायमाला झालेलं आहे. जसं खगोलिका कधी गेलेली तिचा कालावधी महाभारतात उल्लेख केलेला आहे 5000 वर्षापूर्वी. गणितज्ञ खगोलशास्त्र याच्यानुसार आपण केलं पाहिजे आणि त्याच्यानुसार काय होते त्याची सिद्धता किंवा त्याचा प्रभाव म्हणजे एक ऑथेंटिकपणा आपल्याला जाणवतो. म्हणून इथे कधी कधी असं पाहिलं तर चांगले काल्पनिक कादंबऱ्या असतात, जसं मृत्युंजय कादंबरी कर्णाची, युगंधर कादंबरी, ते असे कितीतरी कादंबऱ्या शास्त्र रचना केल्या असतात. लोक ते वाचून ऐकून एवढे त्यांच्या जीवनावर प्रभाव होतो की लोक तसं वागायला प्रयत्न करतात. जर महाराष्ट्रामध्ये एक कादंबरी लिखली मृत्युंजय कादंबरी, लोकांच्या जीवनात खूप प्रभाव झाला त्याचा. मग एक कादंबरी एवढा तुमच्या जीवनावर प्रभाव पडते, जर ते प्रामाणिक वेदव्यासाने जर प्रामाणिक शास्त्र पुरुषाची परंपरेतून जेव्हा तुम्ही श्रवण करतात तर निश्चित किती लोकांच्या जीवनात त्याचा प्रभाव आपल्याला जाणू शकतो. म्हणजे आपल्याला हे समजणं महत्त्वाचं आहे. म्हणून प्राध्यापक एक ब्राउन विश्वविद्यालयाचे प्राध्यापक लिहितात, त्यांचं नाव जेम्स फील्ड गेरॉल्ड. हे लिहितात की महाभारत एक ऐतिहासिक आहे म्हणून त्याचं वाचन करावे. महाभारत ही शक्तिशाली आणि अद्भुत रचना आहे जी स्वाभाविकपणे आदर आणि विस्मय निर्माण करणारी आहे. या ब्रह्मांडाचं दर्शन काय म्हणजे ब्रह्मांडाचं दर्शन, मानवताचं दर्शन दिलेलं आहे, कट कारण कसं रचले जाते त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि मग हे जे महाभारताला सुलभ, रोचक आणि आकर्षण असलेलं निश्चित अद्भुत निर्मिती आहे. आणि ते ब्राउन विश्वविद्यालयामध्ये संस्कृतीचे प्राध्यापक असून ते त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवतात. सगळ्यात जुनी रचना, अद्भुत रचना जर कोणती असेल तर ते महाभारत म्हणतात.
आणि ते म्हणतात भविष्यामध्ये जगामध्ये याच्या भूतकाळात असं साहित्य नव्हतं आणि भविष्यामध्ये याच्यासारखं दुसरं साहित्य होऊ शकत नाही. म्हणून मी वारंवार महाभारताचं वाचन करतो माझ्या जीवनामध्ये. आणि जर कोणाला चांगलं जीवन यापन करायचं असेल ते प्राध्यापक जेम्स गेरोड म्हणतात की प्रत्येक व्यक्तीने ह्या ग्रंथाचं सखोलपणे अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्या अद्भुत रोचक आणि दिव्य ब्रह्मांडाचा अभ्यास करून त्याने हा ईश्वराचा अनुभव घेतला पाहिजे ते सांगतात. दुसरं त्याला प्रश्न केला बाबा ठीक आहे तुम्ही खगोलशास्त्र सांगितलं वैज्ञानिक प्रभाव केलेला आहे तर मग याचे लेखक एक अनेक आहेत. लोक म्हणतात ना 1,00,000 श्लोक आहेत 1,00,000 श्लोक कसं काय लेखन करू शकतात. त्याच्यामध्ये तर वेदव्यासानं 24,000 श्लोकामध्ये तर महाभारत पांडवांचे चरित्र आहे म्हणजे पांडवांचं अख्खं चरित्र कृष्णाचं पांडवांचे चरित्र टोटल 24,000 श्लोकामध्ये. रामायण किती श्लोकामध्ये 24,000 मध्ये आणि श्रीमद भागवत 18,000 श्लोकामध्ये. पण 24,000 जे श्लोक आहेत 1,00,000मध्ये 24,000च प्रामाणिक आहेत बाकीच नाही. तसं नाही. वेदव्यास म्हणतात की एक कथा जर तुम्हाला सांगायचं असेल तर त्याला काहीतरी उदाहरण पुरावे त्याला प्रामाणिक करण्यासाठी त्याला इतिहासाचे किंवा भूतकाळात झालेले उदाहरण देऊन त्याला समजलं जाते. मग जसं कथेत कथा वाढत असताना त्याची संख्या किती झालेली 1,00,000 झालेली. म्हणून इथे त्या 1,00,000 श्लोकामध्ये जर पाहायला गेलं तर आदी पर्वाचा अध्याय पहिला श्लोक नंबर 81 मध्ये म्हणतात अष्टो श्लोक सहस्राने अष्टो श्लोक शताने च अहम वेदी शुक वेती संजय वेती न वेती वा. वेदव्यास म्हणतात की 1,00,000 श्लोकामध्ये जर पाहायला गेलं तर अहम वेती मी जाणतो सुख वेती माझा पुत्र कोण सुखदेव गोस्वामी. पण संजय जाणतो का जाणतो हे मला माहित नाही कारण की याच्यामध्ये गूढ श्लोक आहेत ना त्याला ते कधी कळणार नाही. आणि म्हणून हे जे 8,800 श्लोक आहेत ते गूढ श्लोकामध्ये मोडले जाते. का बरं तर याचं कारण काय याच्यामध्ये याचं कारण असं आहे की ते प्रामाणिक गूढ श्लोक तुम्हाला नंबरमध्ये देतात. जसं डॉक्टर S.K. नारायणचार्य यांनी महाभारत पत्र प्रपंच या पुस्तकाचा संदर्भ दिलेला आहे. ते म्हणतात की हे जे ग्रंथ आहे तो केवळ वेदवासन केलेलं की अन्य कोणतं नाही. म्हणून ते म्हणतात की आदी पर्वाच्या अध्याय 1 श्लोक नंबर 101 आणि 102. आता हे सगळे रेफरन्स काढताना मी फार शोधून माझे 15 दिवस गेले कोण हे काढ ते काढ टाईप करून घेईन. तर ते म्हणतात की इदम शत सहस्राने तू लोकान पुण्य कर्माना उपाख्यान शय ज्ञान भारत उत्तम चतुर विशंती सहस्राने चक्रे भारत सहिता उपख्यान तावत भारत प्रोचित बुद्धे. ते म्हणतात की हे 1,00,000 श्लोक आहे ते मूळ आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये जे बाकीच्या गोष्टी मांडलेल्या त्या निरर्थक नाही तर त्या महत्त्वाच्या आहेत. आणि जे पांडवांची कथा आहे ती 24,000 श्लोकामध्ये आणि दुसरं जे 8,800 श्लोक आहे ते खूप श्लोक आहे आणि जे 8,800 श्लोक काय करतात भले ते पांडवांची कथाशी संबंध नसेल पण त्या कथेला पूरक असलेलं काय करतात आपल्याला ते मदत करतात. म्हणून श्रीपाद माधवाचार्य ते म्हणतात की कोणताही ग्रंथ समजायचा असेल तर 3 स्तरावर समजला पाहिजे. एक म्हणतात समाधी भाष्य दुसरं आहे गुह्य भाष्य समाधी भाष्य दुसरं आहे दर्शन भाष्य आणि तिसरं आहे गुह्य भाष्य. आता समाधी भाष्य म्हणजे काय की महाभारताची जी मूळ कथा लिहिण्यासाठी समाधी भाषेचा वापर केलेला आहे. समाधी भाषा म्हणजे भगवंताच्या लीला. बघा आपण एखादी कथा वाचत असतो ना लोकांचं तत्वज्ञान सांगितलं की विचलित होऊन जातात मन लागत नाही पल्ले पडत नाही बोर होतात लोक. मग त्यांना त्या तत्वज्ञानामध्ये समाधी लावायची असेल एक चित्त करायचं असेल तर कथाकार काय करतात कथा सांगतात आणि जशी कथा चालू केली ना झोपलेला माणूस सुद्धा जागृत होतो खरे आता हे काय सांगणार. आणि मग त्या कथेमध्ये त्या वक्त्याला आणि श्रोत्याला तल्लीन करत. जसं भागवत कथा असते भागवतमध्ये लोक काय बोर होत नाही तेच वेदांत सूत्र सांगले नारायण भक्ती सूत्र सांगले नारायण भक्ती सूत्र सांगले अर्धा क्राऊड झोपल्या जाईल वक्ता बी कंटाळतो श्रोता बी कंटाळतो
मग ती समाधी भाषेतून काय केलं जाते की त्या कथेत मनोरंजन देऊन आत्मरंजनाचे मुद्दे सांगितले जाते. यांच्या जीवनात असं झालं, याने असं केलं, आणि मग ते समाधीतून कुठे नेलं जाते, भगवंताकडे नेलं जाते. याला म्हणतात, ही पहिली समाधी भाषा. दुसरं आहे, याला दुसरी भाषा म्हणतात दर्शन भाषा. दर्शन भाषा काय करते, ती तत्व समजून सांगते तुम्हाला. ईश्वराबद्दल तत्व, जीवाचं तत्व, प्रकृतीचं तत्व, सृष्टीचं तत्व, किंवा हे जे काही तत्व आहे 24 तत्वाचं वर्णन आणि भगवत तत्व, त्या तत्वाचं अतिशय चपळपणा. तत्व सांगितले की मग लोक कान टाळतात. मग त्या तत्वाला आणखीन त्या कथेच्या माध्यमातून काय, जसं एखादं लहान बाळ औषध खात नसेल तर आई काय करते, त्याला चॉकलेटचं लेअर लावते. नाही तर बाळा, जसं मला आठवते की आमच्या कडुलिंबाचा रस पावायचा, पण त्याच्या पहिले लिंबाचा रस प्यायचा असेल तो खोबऱ्याची एवढीच वाटी. आपल्याला माहिती कडुलिंबाचं पहिला एवढी वाटी, पण ती वाटी कधी भेटणार, पहिले कडुलिंबाचा रस प्यायचा, नंतर ती वाटी खायची खोबऱ्याची. तसं आचार्य काय करतात, तत्वज्ञानाचं असेल तर कथेचा लेअर लावतात आणि त्याच्यामध्ये कडुलिंबाचं म्हणजे तत्वाचं सांगतात. याला म्हणतात काय म्हणतात, दर्शन भाषा. आणि तिसरे गुह्य भाषा. गुह्य भाषा म्हणजे काय, त्याचा अर्थ कोणाला कधी समजतच नाही. जसं आता इथे 2 श्लोक कोट करतो मी. हे श्लोक तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला सांगितलं. प्रथा ऋतू प्रसंगीना, मध्यास्त्री प्रसंगीना, रात्र चोर प्रसंगीना, काल्यात लक्षित धीमता. बाह्य अर्थ पाहिला म्हणतात सकाळी जुगार खेळायचा, दुपारा स्त्रियाचा संग करायचा, रात्री चोऱ्या करायचा, असा वेळ घालवायचा. याला म्हणतात पुढसूळ. पण मथित अर्थ काय, सकाळी महाभारत वाचलं पाहिजे, दुपारा रामायण वाचलं पाहिजे, रात्री भागवत वाचलं पाहिजे. दुसरा श्लोक इथे काय म्हणतात, गुह्य भाषेचा एक नमुना जे कूट श्लोकामध्ये 8800 श्लोकामध्ये कूट भाषा येते. ते म्हणतात उचिष्ट शिव निर्माल्य, वमन मूर्त कर्पटम, काकविष्टा समायुक्त, पंचभूतानी भारता. अरे भारता, हे जन्मेजय, या 5 गोष्टी अतिशय पवित्र मानल्या जातात. कोणत्या, उचिष्ट, एखाद्याची उलटी अतिशय पवित्र मानल्या जातात. शिव निर्माल्य, शिव निर्माल्य म्हणजे जे महादेवाच्या अंगावर सामसा म्हणून जे राख लावल्या जाते ती पवित्र मानल्या जाते. 2. तिसरं काय, वमन. वमन म्हणजे उलटी केलेलं अतिशय पवित्र मानलं जातं. आता उलटी केलेलं पवित्र कसं मानतो, मूर्त कर्पट, एखादा मूर्त शरीर आहे त्याच्यावर एखादा कपडा टाकला तो पवित्र मानला जातो. काकविष्टा समायुक्त, जिथं कोणी विष्ठा त्या करतात ती जागा पवित्र म्हटल्या जाते. समायुक्त, पंचभूतानी भारता, ह्या 5 गोष्टी पवित्र म्हटल्या जाते. आता तुम्ही म्हणतात प्रभूजी काय डोक्यात पाणी झाले काय तुमच्या, नाही. याचा अर्थ आचार्य खूप सांगतात की ह्या 5 गोष्टी कशा पवित्र आहेत. पहिले उचिष्ट. उचिष्ट म्हणजे दूध. जेव्हा गाईला तुम्हाला दूध काढायचं असेल, पाना फोटायचं असेल तर काही पहिले काय करतो, वासराला सोडायचं. वासरू काय करतो, दूध पिते, तर तो मालक काय करतो, ते वासराला थोडं दूध पिऊ देतो, बाजूला करतो, आणि मग ते उष्ट दूध काढून काय करतो, अभिषेकाला वापरला जातो. पुन्हा ती पाना फुटत नसेल तर ते मालक काय करतो, पुन्हा वासराला सोडतो, पुन्हा थोडं पिऊ देतो, पुन्हा त्या वासराला बाजूला करतो, पुन्हा दूध काढतो. म्हणजे अभिषेकाला उष्ट पदार्थ कोणता चालत असेल तर दूध चालतो, तो पवित्र म्हटला जातो. फेस आलेला. दुसरं काय सांगितलं, शिव निर्माल्य. वा, महादेवाच्या अंगावरले राग पवित्र आहे. कसं काय, तर ते म्हणजे सगळ्यात पवित्र राग जरी असेल तर ती जेव्हा गंगेचं पाणी महादेवाच्या डोक्यावर येते धारा, तर प्रत्येक जण त्याच्यामध्ये जाऊन स्नान करतो आणि पवित्र होतो. ते शिव निर्माल्य म्हटलं जातं. असं कोणी राग लावलेल्या अंगाच्या व्यक्तीजवळ कोणी फिरकायला, अहो संशय विपायला तो लोक रस्ता बदलतात. पण शिव निर्माल्य पवित्र म्हटलं जाते. तिसरं काय, वमन मूर्त. वमन म्हणजे उलटी पवित्र म्हटलं जाते. कसं, मधमाशी काय करते, प्रत्येक झाडावर जाते आणि मध जमा करते, आणि ती काय करते, ते जो मोहोळ आहे, जो मधमाशीचा त्याला छत्ता काय म्हणतात, मोहोळ, मोहोळ, त्याच्यामध्ये काय करतो, उलटी करतो, तो सगळे गुण जमा केले, आणि आपण अभिषेकाला काय करतो, मध वरतो, आणि आपण ते चाटून चाटून खातो. असं म्हणतो, अरे उलटी बाबा नका खाऊ. अभिषेकाला चालते ती, आणि औषधाला बी चालते, तुमच्या आईस्क्रीमवर चालते, सगळ्या पदार्थाला चालते. मग
तरी त्याला पवित्र म्हटलं जातं. हे किती गोष्टी झाल्या? 4 3. चौथं आहे मूर्त करपटक. मूर्त करपटक म्हणजे काय की शास्त्रामध्ये रेशीम कपडा अतिशय पवित्र म्हटलं जातं. रेशीम धागा तो डेड बॉडीवर टाकला आणि जरी तो घरी पूजेला वापरला तरी त्याचं पाप लागत नाही. तो तेवढा सुद्धा आणि पवित्र राहतो. रेशीम कपडा कोणता? रेशीम धाग्यापासून बनवलेला, रेशीम किड्यापासून. तो अतिशय पवित्र म्हटला जातो. म्हणजे डेड बॉडीवर टाकला आणि तुम्ही घरी घेऊन आले तरी ते दूषित नाही, तर काय तो पवित्र म्हटला जातो. या झाल्या 4. काकविष्ट समायुक्त. काकविष्ट म्हणजे जे वटवृक्ष आहे त्याच्यात कावळे काय करतात? घाण त्याग करतात. तरी माताजी लोक काय करतात? वट सावित्रीला पूजा करतात. असं म्हणत नाही की कावळा हागलाय बाबा नका पूजा करू. त्याला पवित्र म्हटलं जाते. काकविष्ट. समायुक्त पंचभूत पूतानी भारता. हे काय? हे पूताने पवित्र म्हटलं जातं. बाह्य गोष्टीतून पाहिलं ते गूढ अर्थ आहे. आपलं बाहेरून पाहता तर भ्रमित होता तुम्ही, पण आंतरिक जेव्हा तुम्ही पाहता त्याचा अर्थ नाही का खूप डीप झालेला आहे. असे किती श्लोक आहेत? असे गूढ श्लोकाचे 8800 श्लोक. आज एकच श्लोक घेतला. भविष्यामध्ये मला चालू आहे की असे गूढ श्लोकाचा मर्म समजायचा. उद्या जरी कोणी म्हणलं अरे तुम्ही उच्चिष्टावर अर्पण करतात, आता लोकांना काही माहीत नाही. या गोष्टी पहिल्यांदा तुम्ही ऐकल्यास. मी जेव्हा पहिल्यांदा ऐकलं ना म्हटलं काही ते चुकीचं बोलतात. पण जसं जसं त्या प्रभूजी त्याचा अर्थ सांगत गेले. कोणता? पहिलं उच्चिष्ट शिवनिर्माल्यम वमनामृत कर्पटक काकविष्ट समायुक्त पुंच पूतानी भारत. उच्चिष्ट कोण? गाईचं दूध. त्याच्यानं शिवनिर्माल्य म्हणजे गंगेचं पाणी. वमन म्हणजे मध. मूर्त कर्पटक कपडा. काकविष्ट समायुक्त वडाचं झाड पवित्र म्हटलं जाते. याला कधी दोष लागत नाही किंवा दूषित होत नाही. असे 8800 श्लोक काय करतात? आपल्याला जीवनाचे तत्व शिकवतात. हे असे काल्पनिक घेऊ शकतात का? कोण्या साधारण मनुष्याची बुद्धी आहे का? नाही. म्हणून आपण काय केलं जातंय त्या गोष्टीला डीपली समजून घेतलं पाहिजे ग्रंथाला. म्हणून जर पाहायला गेलं तर याच्यामध्ये तर मग आता असा प्रश्न येतो की असे जे पुढ श्लोक आहेत, जर पुढ श्लोक असे तर वेदव्यासाने हे पुढ रचना ह्या श्लोकाची पुढ श्लोकाची रचना का केली बाबा? आम्हाला भ्रमित करण्यासाठी का? तर नाही. मग त्याची इतिहास सांगतात आचार्य. म्हणतात की जेव्हा महाभारताची रचना करायची होती ते वेदव्यासने विचार करत होते की हा ग्रंथ लिखाण कोण करणार बा? कोणतरी मला एक असा विद्वान व्यक्ती पाहिजे. त्याचं चिंतन करीत असताना ब्रह्माजी आले आणि म्हणले तू चिंता कशी करतो? ते म्हणे की मला महाकाव्य रचना करायची. का बरं करायची? ते म्हणतात की 4 वेद 18 पुराण 108 उपनिषद याचं मी लिखाण केलेलं आहे. पण प्राय कलियुगामध्ये लोकांची बुद्धी अल्प आहे. त्यांना कधी समजणार नाही आणि त्याला समजू शकत नाही आणि ते वाचणार पण नाही. मग त्यांच्या उद्धारासाठी मी काय करायचं? मला महाकाव्य रचना करण्यासाठी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 5 गोष्टी देण्यासाठी पहिले धर्माचं पालन करा. धर्माच्या अर्थात काय करा? अर्थ कमावा. अर्थातून काय करा? काम. तुमची इच्छा पूर्ण करा आणि काम पूर्ण झालं की मोक्षाकडे जा. म्हणजे तुम्ही काय करा? तुमच्या जीवनात इंद्रियतृप्ती करा, धर्म बी करा, इंद्रियतृप्ती करा आणि मोक्ष बी प्राप्त करा. म्हणजे काय होईल? तुमचा उदर. मग या कलियुगाच्या लोकांसाठी महाभारताची रचना करण्यासाठी ठरवलं. मग कोण करणार? तर ब्रह्माजी सांगले की बुद्धीची देवता कोणी? गणेशजी आहे. त्यांचं तुम्ही स्मरण करा. मग गणपती बाप्पा आल्यानंतर म्हणजे काय महर्षी तुमची काय सेवा होती? म्हणजे मला महाभारताची रचना करायची. गणपती बाप्पा म्हणजे एकच आठ तुम्ही नॉन स्टॉप सांगणार असेल तर लेखन करायचं. तुम्ही थांबले तर मी माझी लेखणी थांबणार. त्यावेळेस वेदव्यास म्हणजे हरकत नाही मी सांगेन, पण मी जे सांगेल तुम्ही समजून उमजून लिहायचं. ठीक आहे? गणपती बाप्पा स्पीड मध्ये आणि मग त्याच्या स्पीड एवढा चालवतात. मग त्याला स्टॉप करण्यासाठी काय करायचे? वेदव्यासने एक श्लोक टाकायचे. एक श्लोक टाकायचे. असं घालून गणपती विचार करायचे. हो, समजून उमजून लिहायचं. मग हे खूप श्लोक सांगेपर्यंत तोपर्यंत वेदव्यास विचार करायचे आणि तोपर्यंत लिखाण पुस्तक लगेच काय करायचे? कधी कधी तर त्यांनी
असं फ्लोटमध्ये 4-4, 5-5, 10-10 श्लोक म्हणून टाकलेले फूड श्लोक, म्हणजे गणपती बाप्पांना खूप वेळ लागला पाहिजे. असं करता करता 1,00,000 श्लोकाची रचना केली आहे. आणि हे केल्यानंतर इथे गणपती बाप्पाने त्याच्यामध्ये महाभारतामध्ये भीष्म पर्वामध्ये गीता लिहिली. गीतेमध्ये एक श्लोक लिहिला, यज्ञशिष्टन संत मुच्यंते सर्व किल्पेचे भुजंते आत्म पापा हे पचित्ते आत्मकारण, की जे काही होतंय तू भगवंताला भोग प्रसाद अर्पण करून खाल्लं पाहिजे. म्हणून बाकीचे देवदेवतांना जर पाहिलं, कोण्या देवदेवताच्या हातात प्रसाद नसतो, एकच देवता आहे त्या हातात प्रसाद घेऊन बसलेले असतात, ते म्हणजे लाडू. बघितलं तुम्ही कोण्या देवता, बाकीचे देवता एक लढाईच्या मूडमध्येच राहतात. हा, पण गणपती बाप्पा प्रसाद का बरं ते लाडू खातात? त्यांना म्हणजे भूक लागते, त्यांना काय खावरट का नाही, त्यांना भगवंताचा प्रसाद खूप आवडतो म्हणून ते नेहमी प्रसाद म्हणतात घेण्यासाठी. त्याचा मेन अर्थ रचनाकार वर्णन करतात. तर त्यासाठी इथे ह्या रचनेची श्लोक केलेली. म्हणून आधुनिक जे लेखक आहेत ना, ते वेदव्यासांच्या लेखनात विस्मायक झालेले, आश्चर्यचकित झाले की कसं काय होऊ शकेल. आणि हे केल्यानंतर त्या याच्यामध्ये वेदव्यास म्हणतात, आम वेदी सुख वेती संजय वेती न वेतीवा. मी जाणतो, संजय जाणतो, आपलं सुखदेव गोस्वामी जाणतात, पण संजय जाणत नाही. का बरं? ते त्याला खूप गुह्य भाषा समज. म्हणून वेदव्यासाने एक श्लोक म्हटलेला आहे, नमस्ते व्यास विशाल बुद्धे कुलारविंद यत्पत्र नेत्रम येन त्वया भारता तैले पूर्णे प्रज्वलिते ज्ञानमय प्रतिभो. की हे नमस्ते व्यास विशाल बुद्धी, तुमची बुद्धी किती विशाल आहे. कुलारविंद यत्पत्र नेत्रम, तुमची बुद्धी, तुमचे नेत्र किती सुंदर आहेत. त्वया भारता तैले पूर्णे, की तुम्हाला नमस्कार आहे. काय? प्रज्वलित ज्ञान प्रति, तुम्ही ज्ञानाचा दीप काय झाला प्रज्वलित केलेला आहे. असं वेदव्यासाने रचना केलेली आहे. म्हणून इथे जे काही लिहिलेलं आहे आपल्याला ह्या गुढ्याचं, आता तुम्ही म्हणता ठीक आहे, गुढ तुम्ही काल्पनिकपासून गुढकडे आणलेले आहे, त्याचे प्रमाण पण तुम्ही दिलेले आहेत, याचं वर्णन पण लोकांच्या जीवनावर प्रभाव पडते. आधुनिक काळामध्ये याचे काही प्रमाण आहेत का, तरच आम्ही तुम्हाला मानतो, अन्यथा मानणार नाही. मग त्यासाठी इथे आपल्याला इतिहासकारांचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. तसं याच्यामध्ये 5 गोष्टी असणार. एक म्हणजे ऐतिहासिक पुरावे म्हणजे काय, कुरुक्षेत्रामध्ये जे उत्खनन करण्यात आले, हे जे महाभारतामध्ये वर्णन केलेले आहे इसवी सन 8वे BC मध्ये आणि ते 12वे BC मध्ये उत्खनन याचे पुरावे सापडलेले आहेत. आणि त्या दरम्यानामध्ये जे काही वस्तू सापडलेल्या नाणे, भांडे, शस्त्र, त्याचं प्रमाण मांडलं जाते. दुसरं, ऐतिहासिक पुराणाचं जर पाहिलं गेलं, जर कृष्ण महाभारत तुम्ही जर मानलं तर कृष्ण त्याच्यातलं एक पात्र आहे आणि त्या पात्राचं एक द्वारका नगरी आहे आणि त्याचे अवशेष आज मी तुम्हाला 3 किलोमीटर जमिनीमध्ये तुम्हाला त्याचे अवशेष पाहायला भेटतात. द्वारका नगरीमध्ये, बेट नगरीमध्ये त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता. आणि याचं पुरातन खात्याचे विश्वप्रसिद्ध S.R. राव यांनी नेतृत्वाखाली 1980 साली याचं उत्पादन केलं आणि त्याचे अवशेषाचे संकेत दिले आणि कृष्ण संबंधित बऱ्याच वस्तू त्यांना सापडलेल्या आहेत. आज मी काही वर्षापूर्वी 1-2 वर्षात नरेंद्र मोदी खाली गेले द्वारका आणि त्यांनी तिथे पूजा केली, तिथं नमस्कार करून आले. तर ते एक प्रमाण आहे. तिसरं महत्त्वाचं साहित्य संदर्भ आपल्याला सापडतो, जसं वेद, पुराणे, बौद्ध धर्म, जैन धर्म याविषयी येऊन कुरुवंशाचं वर्णन येत आहे. चौथं, याचं जे युद्धात वापरलेले शस्त्रास्त्राची आधुनिक माहिती तिथे आपल्याला सापडतात. एवढं तर सोडून द्या, हे तर झालं, पण याच्या व्यतिरिक्त जे काही जुने शिक्के, जसं उदाहरणार्थ हिलेरियस प्रवासी म्हणून, तो इसवी सन 100 ते 200च्या काळामध्ये आला. त्याने एक पुस्तक लिहिलं होतं. त्याने काही स्तंभाचा अभ्यास केलेला आहे आणि त्या स्तंभामध्ये त्यांनी ह्या महाभारताचं केलेलं आहे हिलेरियसच्या बुक्समध्ये. आणि दुसरं, त्याचे काही जुने शिक्के, खंबे, गुफा सापडलेल्या आहेत. त्याने त्यांच्या पुस्तकामध्ये काही ग्रीक प्रवासी आलेले आहेत, त्यांनी ग्रीक लेखने त्यांच्या बुक्समध्ये याचं महाभारताचं वर्णन अतिशय सखोलपणे केलेले ग्रीक साहित्यामध्ये. जसं तुम्हाला आणखीन पुरावा पाहिजे असेल तर कंबोडिया देश आहे. त्या कंबोडिया देशामध्ये अँकेरवाट भगवान विष्णूचं सगळ्यात जुनं मंदिर आहे.
ते मंदिर आज 1500 वर्षापूर्वीचे. कंबोडियाचे आर्थिक पहिले तिथे हिंदू धर्म तिथपर्यंत पसरलेला होता. आता तिथे 100% बौद्ध धर्म आहे. आणि तिथली अर्थ व्यवस्था कशावर आहे? त्या विष्णू. आणि हे विष्णू मंदिर किती याचे? कमीत कमी 511 मध्ये ते मंदिर आहे. पाण्याची त्याची आणि तिथे रामायण महाभारताचे एवढं वर्णन केले. आज मी तिथे टुरिझम रोज रामायण महाभारताच्या कथा सांगतात डिटेल्स मध्ये. पांडव कसे होते, अर्जुन कसा होता, नकुल सहदेव कसे होते, कृष्ण कसे होते, त्यांनी कसे लीला केलेल्या का. म्हणजे जेवढ्या आपल्याला पाठ नाही तेवढ्या तिथल्या टुरिस्टला ते जे विजिट आहेत ना, गायडन्स करणं गाईड त्यांना ते पाठ आणि विष्णू मंदिराचं टूर करतात. आणि त्या अँकर वॉटवर त्या मंदिरावर रामायण महाभारताचे काय केलेले हे केलेले कोरीव काम केले, युद्ध दाखवलेले. त्याच्यानंतर याचं वर्णन जेव्हा रासयज्ञ झाला होता, त्या रासयज्ञाच्या पहिले युधिष्ठिरांना 4 दिशेला 4 भावांना पाठवलं. त्याचं वर्णन येत आहे. जसं भीमाला अरुणाचल प्रदेशकडे पाठवलं, आज बी आपण अरुणाचल प्रदेश म्हणतो, तर त्याचं वर्णन तिथे आहे. येऊन मद्रदेश म्हणजे आजचं मद्रास, आंध्र प्रदेश आंध्रा पण आहे, त्याचं वर्णन येते. आंध्र प्रदेश म्हणजे केरळापर्यंत येतो आणि त्याचं वर्णन तिथपर्यंत आहे. त्याच्यानंतर अर्जुनाला प्राग ज्योतिष आजचं चीन प्रदेशाकडे गेले होते आणि त्याचं वर्णन चीन पण येते की त्याचं वर्णन डोळे बारीक असतात, चेहरा मोठा असतो आणि काही विचित्र खातात. म्हणजे तेव्हापासून ते खायचे. आणि अर्जुनानं पाहिले की किती विचित्र डोळे बारीक आहेत भोपळ्याच्या डोळ्यासारखे आणि त्याचं वर्णन तिथे. त्याच्यानंतर नकुल सहदेव पश्चिमला गेला होता आणि सहदेव दक्षिण म्हणजे भारताचा महाराष्ट्र, आंध्रा, मद्रास हे प्रांताचं वर्णन कन्यापर्यंत येते. कन्याकुमारीचं वर्णन कुठे आहे? जेव्हा बलरामजी तीर्थयात्रेला गेले होते, त्यांच्या तीर्थयात्रेमध्ये 3 ठिकाणाचं वर्णन येते. एक म्हणजे व्यंकटाचल, दुसरं म्हणजे कन्या म्हणजे कन्याकुमारी, तिसरं याचं आणखीन एक असं 5 ठिकाणाचं वर्णन येते. म्हणजे याचे ऐतिहासिक पुराण किती पुरावे आपण कल्पना नाही करू शकत. बरं, याच्यामध्ये तुम्ही म्हणता ठीक आहे, भारतामध्येच येऊन अफगाण देश आहे, अफगाण त्याची राजधानी कंदार. तर ते पहिले त्याचं काय होतं? गांधार होतं. म्हणजे तेव्हापासून अतिरेकी राहायचे. बरं, शकुनी अतिरेकीच होता, पांडवाकडे राहिला होता. आणि गांधार देशाचं म्हणून गांधारी पुढे गांधारीचं अप्रोशन काय झालं? कंदार झालं. आज बी तिथे लवकुशाची भूमी मानतात. पाकिस्तानमध्ये लवकुश, कुश पर्वत म्हटलं जातं. कुश पर्वत ऐकला असेल तुम्ही, हिंद पर्वत, कुश पर्वत. सिंधू नदीचं वर्णन महाभारतामध्ये येते. तर कंधार देशामध्ये जे शकुनी आहे तिथं वर्णन येते. आणि ह्याच कंधारमध्ये काही शिक्के सापडलेले, ते 2000 वर्षापूर्वी भगवान संकर्षणाचं बलरामजीचा अवतार असलेला शिक्का सापडलेला आहे, जो अफगाण याच्यामध्ये संग्रहालयामध्ये पाहायला भेटते. इथपर्यंत नंतर बौद्ध धर्माला, बौद्ध धर्माचं प्रमाण काय की मोठी पुतळा होता. पण तालिबान सरकारनं काय केलं, त्याला डिस्ट्रॉय करून टाकलं. आणि नंतर पुन्हा पाकिस्तान सरकारला पुन्हा आता तालिबान आले, तर ते पुरावे नष्ट केले राष्ट्रयत्नामध्ये. यवन तुम्ही हडप्पा संस्कृती ऐकले असेल, मोहदडा आणि हडप्पा संस्कृती. त्या हडप्पा संस्कृतीमध्ये जे काही पुरावे सापडले ते एकदम मिळते जुळते पुरावे. म्हणजे रामायण महाभारताचे कृष्ण बलराम असलेले शिक्के सापडले, कृष्ण बलराम असलेले शिक्के ते सापडले. आणि त्याप्रमाणे दगडाचे काही शिल्प सापडले की ज्याच्यामध्ये संस्कृत असते. जसं MP मध्ये एक गुफा आहे, त्या गुफेमध्ये आज बी तुम्ही जाताना तिथं रामायण महाभारत असं कोरलेलं आहे की किती काळापासून आहे ते आपण कल्पना नाही करू शकत. म्हणजे एवढे पुरावे आहेत की याचं पुराण. बरं, तुम्ही एवढंच म्हणता की याच्यामध्ये महाभारतामध्ये हून, जसं इराणमध्ये शक, हून, यवन त्याचं वर्णन येत आहे. जेव्हा राजा यदूचे पुत्र विभागले गेलेले आणि मग त्याने तसं राज्य केलं यवनमध्ये. यवन पण आजचे मलेच्छ मुस्लिम, हून, शक याचं पण वर्णन येते. आणि त्याच अफगाणिस्तानमध्ये बैलिक राजाचं वर्णन येते, म्हणजे गांधार देशाचं. तो पण कुठून आला, तर इराणहून आला होता. आणि याचं वर्णन कुठं महाभारतामध्ये येते. आणि महाभारतामध्ये आणखीन वर्णन 360 जनपद होते, म्हणजे 360 नगर होते. तर ग्रीक लेखक आहेत डिनो आणो, म्हणजे त्याने 1 लाख बुक लिहिलेले.
त्या बुकमध्ये आपल्या याच्यामध्ये वर्णन करतो की सगळ्यात अति परिचिन कोणतं साहित्य असेल, हे जे ग्रीक लेखक डिनो आनो तो म्हणतो की सगळ्यात ऐतिहासिक असेल तर ते महाभारत आहे. बरं, महाभारतामध्ये जैव धर्माचा आपला दृष्टिकोन करणार. बरं, तुम्ही म्हणता अकबराच्या काळामध्ये एक मुस्लिम लेखक होता, त्याचं नाव अबू फजल. याने 4,500 वर्षापूर्वी हस्तिनापुराचं वर्णन करतो आणि त्या लेखामध्ये अकबराच्या काळामध्ये तो युधिष्ठिर नावाचा एक राजा होऊन गेला. युधिष्ठिर म्हणत नाही, तो काय म्हणतो युधिष्ठिर नावाचा राजा होता. तो अतिशय चांगला होता आणि त्याचं हे नगर होतं कोणते हस्तिनापूर. आणि त्याच्या उत्खननामध्ये जे काही साहित्य सापडले ते लिखाण केलेले आहे. आणि त्याने आणखीन केलं एवन दक्षिण भारतामध्ये द्रविड तत्वज्ञान आहे, त्याच्यामध्ये आर्यन बाहेरून आले असं DMT म्हणतो. पण ते मुद्दाम ह्या जी तत्वज्ञान त्याला दाबण्याचं पाहिजे. एक तर ते म्हणतात की अतिपरिचय जर साहित्य कोणतं असेल ते म्हणजे तमिळ साहित्य, आणि तमिळ संगम पण केलं जातं. अतिपरिचय तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं अल्वारांचं जे चरित्र मागं आपण पाहिलं, तर अल्वारांच्या चरित्रामध्ये 5,000 वर्षापूर्वी कुठं कुठं काय केलं होतं त्याचं वर्णन त्यांच्या लेखनामध्ये हे केलं जातं तमिळ साहित्यामध्ये. पण DMC सरकार काय करतं त्याला मानत नाही. पण तमिळ जे साहित्याचा अभ्यास करणारे लेखक म्हणतात की याच्यामध्ये रामायण महाभारताचा अतिशय सखोल अभ्यास केलेला आहे. म्हणून एवढं अतिपरिचय असले याच्यामध्ये महाभारत. बरं, दुसरं पुराणामध्ये वेदांमध्ये महाभारताचं नाव येत नाही, पण त्याच्या पात्राचं नाव वेदांमध्ये येते. कुठं? अथर्ववेद सामवेदामध्ये धृतराष्ट्र, अक्रूर, शंतनुनी महाराज, वायुदेव आणि श्रीकृष्ण, आणि दुसरं अयोध्या, कुरुक्षेत्र याचं वर्णन आहे. आणि त्या टायमाला वेदांमध्ये 40,000 मंदिराचं वर्णन केलं जातं या दोन्ही ठिकाणचं. आणि त्याबरोबर अबू फजल आपल्या लेखनामध्ये म्हणतात की जे दिल्ली आहे त्याला पहिले हस्तिनापूर होतं, आणि त्या हस्तिनापूरमध्ये एक अशी ठिकाण होतं त्याला म्हणतात इंद्रप्रस्थ नगर. आणि त्या इंद्रप्रस्थाचं नगराचं वर्णन 4 पुस्तकामध्ये वर्णन आहे. बौद्ध धर्मामध्ये जाचक कथा ऐकली असेल, त्या जाचक कथामध्ये वर्णन आहे. ग्रीक पुस्तकामध्ये बुद्धिस्टामध्ये येते. जैन धर्मामध्ये सुद्धा ते लिखाण करतात. इव्हन जैन धर्माचं रामायण वेगळं बरं आणि हिंदू धर्माचं रामायण वेगळं ते वर्णन करतात. पण ह्या इंद्रप्रस्थाचं वर्णन 4 ठिकाणी वर्णन करतात, ग्रीक, बुद्धिस्ट, जैन. आणि अबू फजल जो अकबराच्या काळातला जो लेखक होता ते तो इंद्रप्रस्थ आणि युधिष्ठिर महाराज आणि महाभारताचं वर्णन करतो. दुसरं, त्या क्षेत्राला हरियाणा म्हणतात. हरियाणा म्हणजे जो कुरुक्षेत्र होता तो हरीचा भाग होता, म्हणजे हरीची पूजा करणं. जसं नारायण म्हणजे नार म्हणजे पाणी, आणि पाण्यात शयन करणारा कोण? नारायण. तसं हरियाणा म्हणजे काय? जिथं हरी निवास करतात, वास करतात, म्हणून त्याला हरियन पडलेलं, म्हणजे हरीचं क्षेत्र आहे. पण काळानुसार त्याला काय झालं, हरियाणा झालं. आणि दिल्लीचं पहिलं काय होतं? हस्तिनापूर होतं. पण हळूहळू काय केलं, मोगल साम्राज्याने त्याचे केलं. आज भी तुम्ही कुतुब मिनारच्या बाजूला एक खंबा पाहता जो 1,500 वर्षापूर्वीचा आहे, आणि तो पंचधातू. कितीतरी वैज्ञानिक त्याच्यावर संशोधन करण्याचे शिकून गेलेले की कोणत्या धातूपासून कसा बनवलेला आहे. तर संशोधन करता करता ते परीक्षण झालेले आहे की कोणताही याला निसर्गाचा प्रभाव पडत नाही, जसाच तसा तो स्थिर आहे. म्हणजे याचं वर्णन तर हरियाणामध्ये एक नारळ स्तंभ आहे विशेष करून, ते अतिशय जुनं आहे. त्याच्यामध्ये त्या स्तंभावर म्हणजे लेखककार मानतात की 1500 ते 2000 वर्षापूर्वीच आहे. त्याच्यामध्ये महाभारताचं एवढं डिटेल्स बारकाईनं वर्णन केलेलं आहे की त्याला तुम्हाला. आणि दुसरं सगळ्यात याला प्रमाण काय देणार, तुम्हाला एखादा स्तंभ दिला ते मला 2 गोष्टी, एक गणितशास्त्र आणि खगोलशास्त्र आणि ऐतिहासिक जे पुरावे दिलेले. जर त्या नारळ स्तंभाचा अभ्यास केला हरियाणामध्ये तर तुम्हाला तंतोतंत तो काळ, तो पिरियड, ते व्यक्ती, त्या वस्तू जसं तो ठिकाण ते तुम्हाला सापडेल. म्हणून इथे जे दिलेलं आहे तर इथे म्हणतात की कुरुक्षेत्राचा जो भाग आहे याचं दिलेलं आहे. ऋग्वेदामध्ये रेफरन्ससाठी कुरु नावाच्या राजाचं वर्णन येतं, कुरुक्षेत्र त्याचं वर्णन येते. दुसरं 1950 साली उत्खनन केलं कुरुक्षेत्राचं,
त्याच्यामध्ये सगळ्यात जुनी बनवलेली मृदंडी प्रिंट गॅरी वॉर्न कल्चर PNGW मध्ये सापडलेले त्याचे बाण, धनुष्य, रथाच्या चाकं किंवा तलवारी अशा काही वस्तू सापडलेल्या आहेत. त्या काळापासून त्या तुम्हाला याच्या कुरुक्षेत्राच्या संग्रहालयामध्ये पाहायला भेटते. तर त्याचं वर्णन करता त्या युद्धाचा जो प्रसंग आहे तो 5000 वर्षापूर्वीचा आहे. तर याच्यामध्ये बरेच वस्त्र, दागिने, रथाचे अवशेष, धातू, बऱ्याच गोष्टी सापडलेल्या आहेत. आणि दुसरं, ज्या ठिकाणी युद्ध झालंय तर 4 ठिकाणच प्रमाण देतात. एक म्हणजे ज्योतिसार, हे सगळ्या वस्तू कुठं सापडलेल्या ज्योतिसार नावाच्या तलावाच्या बाजूला. दुसरं ब्रह्मसरोवर, त्या ठिकाणी भीमकुंड, भीष्मकुंड. आणि चौथे कुरुक्षेत्र जो भाग आहे, ह्या 4 ठिकाणी ह्या 4 वस्तू सापडलेल्या आहेत. जे महाभारतामध्ये वर्णन केलं होतं किती चौरस क्षेत्रामध्ये युद्ध झालं, कोणत्या बाजूला कोण होतं, कुठं काय होतं, त्यानुसार ते उत्खनन करण्यात आलं आणि त्या उत्खनातून ह्या वस्तू सगळ्या सापडल्या होत्या. आणि याच्यावर त्यांनी काय केलं, धार्मिक, ऐतिहासिक यांचा काय केला, ताळमाळ केलं. व याचं जे वर्णन केलेलं आहे शास्त्रामध्ये आणि ह्या ज्या वस्तू आहेत त्या दोन्ही मिळत्या जुळत्या आहेत का, आणि मग ह्या मिळत्या जुळत्या केल्यानंतर याचं प्रमाण जुळल्या जात आहे. म्हणून विशेष करून आपल्याला आध्यात्मिक आणि ऐतिहासिक मानून याला काय केलं, हे ग्रंथ काल्पनिक नाही आहेत, दंतकथा नाही आहेत, तर ते काय आहेत, वास्तविक आहेत. आणि जेव्हा आपण वास्तविक जेव्हा समजून घेऊ तर आपला विश्वास, आपली श्रद्धा आणि आपली साधना वाढण्यास आपल्याला मदत होईल. म्हणून सांगण्याचा मुद्दा असा आहे, कारण आपल्याकडे ईश्वराकडे जायचं असेल तर वरचेवर उथळ माथ्यानं अध्यात्म करू नका. उथळ माथ्याचं अध्यात्म म्हणजे काय, आज मूड आहे बाबा चला सत्संगाला किंवा वरचीवर करायचं. आपली जर श्रद्धा आणि विश्वास नसेल, आता मी पाहिलं वारकरी सम्राट जाण्याचं मोठं झालं, लोक भजन करतात पण जीवनात चढ उतार झालं की देव सोडून देतात. म्हणजे मी त्यांना हे म्हणत नाही, आपली भक्ती सखोल गेली पाहिजे, साधना आपण खोलवर गेली पाहिजे आणि ते तत्व आपण समजून घेतलं पाहिजे आणि ते पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा आपण हे करू निश्चित आपल्या भक्तीमध्ये वाढ होईल आणि समाजाला आपल्याला सांगायला काय होईल, आपल्याला मदत होईल. आणि याला आपण ते प्रमाण पाहिलेलं आहे. आणि याचा जर प्रत्यक्ष अनुभव घ्यायचाच असेल तुम्हाला तर आपण दीपावलीनंतर कुरुक्षेत्र ठिकाणी भेट करूया. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम. एक याच्यासाठी एक पुस्तक लिखाण केलेले आपल्याकडे कृष्णचंद्र त्यांनी महाभारत मिथ या ऑथेंटिक नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्यांनी खूप संशोधन केलेले. त्याचे बरेच पुरावे ते इंग्लिशमध्ये आहेत आणि त्यांचे बरेच आर्टिकल्स तर पब्लिश झालेले. तर त्याच्यातले काही आर्टिकलचं प्रमाण इकून तिकून सगळं शोधून हे आणलेलं आहे. तर आपण पण त्याचं वाचन करू शकता आणि शिकू. हरे कृष्ण. कोणा काही प्रश्न टीका टिप्पणी